करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 13वा नामरूप समास 6वा सृष्टी क्रम निरूपन्ना. श्रीराम समर्थ. जे बोली जेती पंचतत्वे त्यांची अभ्यासाया नावे तदुपरी स्वानुभवे रूपी जाणावी. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. सुरुवात समर्थ कृपेने आपल्याला प्रार्थनेने करून दिली. कारण प्रत्यक्ष पाहता आपलं मन चंचल आहे. या मनाला स्थिरावर आणण्यासाठी प्रथमतः आपल्याला प्रार्थना म्हणावी लागते. जोपर्यंत ब्रह्मा विष्णू महेश आणि तिघांच्या पलीकडे असणारा सद्गुरू साक्षात यांचं स्मरण जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला या ग्रंथांचं सार आपल्याला अजिबात कळणार नाही. कारण या ग्रंथामध्ये जे मत मांडले हे लोकांचं नाही आहे. हा काय बोलला तो काय बोलला हे जाणून न घेता प्रत्यक्षात खुद्द भगवंताचं वचन म्हणजेच श्रीमताचं वचन. या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडावा आणि या बोधातून प्रत्यक्षात दास घडलाच पाहिजे. म्हणून 20 दशक आणि 200 समास आपल्यासाठी प्राप्त करून दिलेले आहेत. पशुपक्ष्यांसाठी नाही, प्राण्यांसाठी नाही, तर फक्त या मनुष्य देहांसाठी. मग जो आज आपल्याला समास आणि दशक जो 13वा नामरूप आणि त्यातला समास 6वा सृष्टी क्रम निरूपण. प्रत्येकाला नावं आहेत, प्रत्येकाला रूप आहेत, पण सृष्टीचा क्रम प्रत्यक्षात दाखवणारा सद्गुरू साक्षात आहे. सृष्टी कशी तयार झाली. मनुष्य देह म्हणजेच ज्याप्रमाणे 84 लक्ष योनी जन्माच्या अगोदरच सृष्टी निर्माण झाली की नंतर निर्माण झाली याचं संपूर्ण सार या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आपण अभ्यास करत नाही, आपण वाचत नाही, फक्त ऐकतो आणि या कानाने ऐकल्यानंतर त्या कानाने सोडून देतो. परंतु आपल्याला कळलं पाहिजे काय शिकवण आहे, काय संस्कार आहेत, काय ज्ञान प्राप्त करून घ्यायचे. कारण सर्वजण ज्ञानाच्याच गोष्टी सांगत असतात, परंतु आपल्यामधला जो अज्ञान आहे तो बाजूला कोणीही सारणारा नाही आहे. म्हणून आजचा समास खूप महत्त्वाचा आहे. सृष्टी क्रम निरूपण. करूया स्मरण. श्रीराम समर्थ. जे बोली जेती पंचतत्वे त्यांची अभ्यासाया नावे तदुपरी स्वानुभवे रूपी जाणावी. प्रत्यक्ष पाहता आपल्याला जे बोली जेती पंचतत्वे आपल्याला प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर पंचतत्व पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांचा आपण अभ्यास केलेला आहे. परंतु सृष्टीची रचना कशी झाली, जी पंचमहाभूत आहेत त्यांचं सविस्तर वर्णन समर्थांनी कसं करून दिलेलं आहे. त्यांची अभ्यासाया नावे. त्यांचं सुद्धा आपल्याला अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. कारण आपला जन्म या पृथ्वी तलावर झालेला आहे. आपण श्वास घेत आहोत, या आकाशाच्या छत्रछायाखाली आपण राहत आहोत. म्हणजे जर ती पंचमहाभूत जर नसती तर आपला सजीव सृष्टी बघा प्रत्यक्षात या पृथ्वी तलावर नसता. त्यांचं सुद्धा उत्तम असं कार्य आहे.
ते सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. तदुपरी स्वानुभवे रूपी जाणावे, त्याचं रूप आपण जाणलं पाहिजे स्वानुभवाने. आपल्याला कोणी सांगणारं नाही आहे. आपण फक्त तो मनुष्य जगतोय, तो जगतोय म्हणून मी जगतो, ती जगते म्हणून मी जगतोय. आपण फक्त एवढंच करत आहोत. आपला वर्तमान काळ हा उत्तमाचा. बघा, प्रत्यक्षात ज्याप्रमाणे आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, आपल्याला भविष्याची चिंता करायची नाही. आपल्याला जो भूतकाळ होऊन गेलेला आहे त्याचा सुद्धा विचार करायचा नाही. फक्त वर्तमान काळात आपण जगत आहोत. याच वृत्तीने समर्थ म्हणाले, आता श्रवण केली याचे फळ. आता या महत्वाला का, बघा, आता या शब्दाला महत्त्व का प्राप्त करून दिलेलं आहे. मागच्या समासामध्ये पण सुद्धा सांगितलं. समर्थ पुन्हा पुन्हा का सांगतात, आत्ताच काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. पुन्हा जन्म नाही आहे हो. मी या नंतर करेन, मी उद्या करेन, नाही आहे. आत्ताच्या घडीला बोल. बरोबर की ना. आपण असं म्हणतो की नाही, एखाद्याला आपण पैसे दिले तर त्या व्यक्तीने आपल्याला टाळाटाळ केली तर आपण काय म्हणतो, तू बोलला होतास ना, मग आत्ताच्या आत्ता बोल. किंवा आपल्याला जर कोणी बघा पैसे दिले असतील आणि आपली द्यायची वेळ आली असेल तर ती व्यक्तीसुद्धा म्हणते, तू दिलेला शब्द होता, आत्ताच्या आत्ता बोल. बरोबर की नाही. म्हणून जे बोलीचे ती पंचतत्वे त्यांचे अभ्यासाया नावे, तदुपरी स्वानुभवे रूपी जाणावे. आपल्याला स्वानुभव घेता आला पाहिजे, त्याचं रूप आपल्याला जाणता आलं पाहिजे. त्याचं रूप जाणायचं म्हणजे भलं मोठं सामर्थ्य प्राप्त व्हावं, हीच संकल्पना आहे ना. ज्याप्रमाणे बघा, सृष्टीची रचना आणि सृष्टीचा क्रम पुढच्या ओवीमध्ये दिलेला आहे. यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण, ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे. शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण. आता विचार करा, आपला देह कोण आहे, शाश्वत का अशाश्वत. जसं आपल्याला फरक स्पष्ट करा यायचं की नाही, परीक्षेला आपण फरक लिहायचं, चांगला आणि वाईट. तसंच मग आता शाश्वत कोण आहे आणि ज्याप्रमाणे अशाश्वत कोण. परब्रह्म, परमेश्वर शाश्वतीच आहे आणि आपण कोण, अशाश्वत म्हणजे नाशिवंत. आज जन्माला आलेलो आहोत, उद्या इथून आपल्याला निघायचंच आहे. रिटर्न तिकीट घेऊन आलेलो आहोत, कोणीही अमरपट्टा लावून आलेला नाही. रावणाला सुद्धा 6 कोटी आयुष्य होते, परंतु प्रत्यक्ष पाहता बघा, गर्वाने अभिमानानेच गेला की नाही. मग आपण का हो, गळ्यामध्ये, हातामध्ये ब्रेसलेट, गळ्यामध्ये चैन, बोटामध्ये अंगठ्या, एवढी संपत्ती असताना सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणीही नेऊ शकत नाही. पण नाही हो, सर्व नाशिवंत. आज ना उद्या ते आपल्याला इथं सोडून द्यावंच लागेल. जसं बघा, ज्याप्रमाणे संतांची भूमिका, आपण जे सोनं घातलेलं आहे, सोनं परिधान करत आहोत, संत तुकारामांनी बघा प्रत्यक्षात भाग दिलेला आहे. हे नाशिवंत आहे, हे मृत्तिके समान आहे. बरोबर ना. परंतु आपण काय करतो, आपण फक्त आपल्यातला मीपणा, आपल्यातला अभिमान प्रत्यक्ष दाखवत असतो. परंतु शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे, आपण काय घेऊन जाणार आहोत, हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ना. जसं आपण कार्य करत आहोत, मग ज्याप्रमाणे आपण कार्य केलेले आहे त्या कार्याचा मोबदला आपल्याला नक्कीच मिळणार आहे. चांगलं कार्य केलं, चांगलं तुला फायदा मिळणार आहे. वाईट कार्य केलं तर वाईट तुला फळ मिळणारच आहे. ते बघा, प्रत्यक्षपणे ते सुटलेलं नाही आहे. म्हणून ज्याप्रमाणे आपला हा शाश्वतीचा देह आहे, म्हणजेच जरी नाशिवंत देह असला
तरी आपल्याला काय घेऊन जायचं आहे? काय शाश्वती आपल्यामध्ये? जेवढे आपण पैसे कमावलेले आहेत ते घेऊन जाणार आहोत का? बघा, एक भाग समर्थाने दिला. दुसरी गोष्ट, आपल्याकडे असणारे सोने, चांदी, दागिने, जेवढं काही मौल्यवान रत्न वस्तू असतं ते घेऊन जाणार आहोत का? नाही. तिसरं म्हणजे आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारी असतील, आपले नातेवाईक असेल, ते घेऊन सोबत जाणार आहोत का? नाहीये. मग घेऊन काय जाणार आहोत? फरक जर पाहायला गेलो तर आपल्याला सर्व काही घेऊन जायचं आहे, परंतु घेऊन जात असताना सर्व नाशिवंत इथल्या इथंच. काहीही घेऊन जाता येणार नाही. आपल्यासोबत फक्त ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य, अखंड श्री सेवा, निष्काम दास्य भक्ती प्राप्त हो, हेच घेऊन जाणार आहोत. काही घेऊन जाणार नाहीयेत. हेच आपल्याला शाश्वत आहे. बरोबर की नाही? पुण्याही आपल्याला कमवायची, शिल्लक आपली वाढवायची. आपण आपल्या देहाला किंमत न देता आपण पैशाच्या मागे लागलेलो आहोत. पैसा आहे जीवनामध्ये, पैसा जर नसेल तर कोणीही विचारणार नाही, परंतु पैशापेक्षा आपला देह महत्त्वाचा आहे. आता का पावसाचे दिवस आहेत का हो? तरी मे महिन्यामध्ये पाऊस पडतोय. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आहेत ना, 4-4 महिने वाटून दिलेत ना. परंतु मनुष्य पर्यावरणाची हानी करत आहे. मग निसर्ग बघा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर निसर्गाला कोणी रोखू शकत नाही. कुणी येणारं वादळ, कुणी येणारं संकट कुणी रोखणारं नाही आहे. वादळ येणारं नक्कीच येणार आहे. आपण खिडक्यादार बंद केले तर पाणी घरामध्ये येणारच. परंतु शाश्वत परब्रह्म आणि सत्य वचन यावर आपण कायम दृढ असला पाहिजे. पंचभूतांचा विचार, नावरूप सारासार, तोची बोलीला निर्धार, सावध ऐका. आता सावधानपणे आपल्याला ऐकायचं. पंचभूतांचा आता विचार, पंचभूतांचा विस्तार आपल्याला आता पुढच्या ओळीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. पंचभूतांच्या नावारूपासंबंधी जो आपण विचार करत आहोत त्यालाच सारासार विचार म्हणतात. आणि दुसरं म्हणजे त्यासंबंधीचा निर्धार आता आपण सावधपणाने जर ऐकला तर आपल्याला कळेल. बरोबर की नाही? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, नावे बोलिली सावकाश, आता रूपाचा विश्वास श्रवणे धरावा. या श्रवणामध्ये प्रत्यक्षात कोणाकोणाचा उल्लेख केलेला आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. नावं बोलिली सावकाश, कारण या पंचभूतांची जी नावं आहेत, आता रूपाचा विश्वास श्रवणाच्या योगे धरला पाहिजे. प्रत्येकाचं आता आपल्याला सविस्तरपणे वर्णन करून दिलेले आहे. कारण का, आपण एखादा प्रश्न असेल, त्या प्रश्नाचं उत्तर तर लिहायचं आहे, परंतु किती मार्काला आहे तेवढं आपल्याला लिहायलाच पाहिजे ना. जर एका वाक्यात असेल तर 1 मार्काला असेल. शास्त्रीय कारणं द्या, 3 मार्काला असेल. परंतु जरा 10 ते 12 ओळीत लिहायचं आहे आणि आपण जर एका शब्दात किंवा एका वाक्यात लिहिलं तर 10 पैकी किती मार्क मिळतील? 10 मिळतील का? नाही आहे. जसं स्वरूप आहे, जसा पॅटर्न आहे, त्याप्रमाणे आपल्याला लिहावं लागतं. त्याप्रमाणे आपल्याला बघा शोधावं लागतं, वाचन करावं लागतं. पृथ्वी म्हणजे ते धरणी. पृथ्वीचा उल्लेख काय केलेला आहे? धरणी म्हणजे धरणी माता. आप म्हणजे ते पाणी. आता पृथ्वीचं महत्त्व, पृथ्वीचं नाव काय आहे? धरणी माता. आप म्हणजे पाणी. तेज म्हणजे अग्नितरणी सतेजाधिक. पृथ्वी म्हणजे जमीन, कसा उल्लेख करून दिलेला आहे बघा. आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, सूर्य इत्यादी, आणि वायू म्हणजे तो वारा.
आणि आकाश म्हणजे पैसा. आता शाश्वत ते विचारा आपले मन. वायू म्हणजे वारा आहे आणि आकाश म्हणजे सारी जागा. आता आपल्या मनात शाश्वत काय? आता विचार जर केला, या आकाशामध्ये सर्व काही व्यापलेलं आहे ना. बघा, वारा येतोय, पाणी आहे, बघा पृथ्वी आहे म्हणजे जमीन आहे, वायू आहे, सर्व हे आकाशामध्येच व्यापलेलं आहे. मग आकाशात पतितम तोयम उत्तम प्रकारे श्लोक प्राप्त करून दिले ना. फक्त आपण बोलतो परंतु त्या श्लोकाचा अर्थ आपण जाणून घेत नाही. यानी कानीच्या पापानी जन्मांतर कृतानीच तानी तानी विनिशांती प्रदक्षिण पतित. एक शीत चांच पावे म्हणजे वर्म पडे ठावे, तैसे थोडे अनुभवे बहुत जाणावे. आता विचार जर केला, भाताचं एक शीत, भात कच्चा आहे की पक्का याची परीक्षा होते की नाही. एखाद्या टोपामध्ये आपण भात शिजवायला टाकलेला आहे, ते संपूर्णपणे आपण काढून पाहतो का हो भात शिजला आहे काय गो? नाही. त्यातला एक शीत घेतो आणि आपण बोटानेच बघा आपल्याला कळतं भात कच्चा आहे का पक्का आहे, म्हणजे शिजलेला आहे की नाही. थोड्याशा अनुभवाने बरंच काही आपण जाणून घेत असतो. ज्याप्रमाणे एखाद्या टोपामध्ये उकळतं पाणी, त्या उकळत्या पाण्यामध्ये आपण डायरेक्ट हात टाकणार आहोत का? आपल्याला तेव्हा कळेल का? नाही आहे. स्पर्श आपण पहिल्यांदा करू. जर बोटाला चटका लागला की समजा पाणी गरम आहे. बघा दिलेलं आहे ना सर्व. पृथ्वी रचते आणि खचते, हेतो प्रत्ययास येते, नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये. पृथ्वी रचते आणि खचते पण, हे तर आपल्याला अनुभवास येत असते. या सृष्टीमध्ये नाना रचना होत असतात आणि जातात. आपल्याला डोळ्यांनी पाहता येतं, अनुभवता येतं, परंतु कोणी सांगितलं तर आपल्याला सांगता येत नाही. आता पृथ्वी रचते खचते आपण डोळ्यांनी पाहतो, लहानपणापासून आपण बघत आलेलो. परंतु आपण विचार केला, अरे पृथ्वी रचते खचते, अरे आपण जमिनीवर आहोत. आता विचार करा, ज्याप्रमाणे एखादा तलाव असेल बघा, एखादी शेती असेल, त्या शेतीमध्ये किंवा तलावामध्ये जेव्हा पाणी असतं तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला ती जमीन पूर्णतः ओली दिसते, त्या तलावामध्ये असणारं पाणी. परंतु जसजसे उन्हाचे दिवस येत असतात तसतसं त्या तलावामधलं पाणी कमी होऊन तो तलाव पूर्णपणे सुकतो आणि सुकल्यानंतर त्याच तलावामध्ये तडे पाहायला मिळतात. मग बघा, पाय टाकला तरी पाणी तर नाहीच दिसत त्या तलावामध्ये, पूर्णपणे सुकलेलं आहे, परंतु भेगा पडलेल्या दिसतात. रचली खचली ना. एखादा ढाया असेल बघा. दुसरी गोष्ट म्हणजे शेतामध्ये जेव्हा शेत आपण कापून ठेवतो तेव्हा सुद्धा जमिनीवर त्या भेगा पडलेल्या दिसतात ना. मग ती ढेपळं आपण बाजूला सरतो, शेवटी जमीन खचली ना. म्हणून रचते ते खचते, पाणी आटून जातं, तेज प्रगटतं आणि कालांतराने ते विझून सुद्धा जातं. अवकाश नाममात्र आहे, आकाशाचं नाम मात्र नक्कीच आहे, ते कधीही जाणार नाही. पृथ्वी संपलेली आहे, कारण पाण्याने अर्धा व्यापलेला आहे. बघा भूगर्भात जर पाहायला गेलो जमिनीचा आणि पाण्याचा भाग आहे, परंतु या आकाशामध्ये आकाश कुठे संपलेलं आहे का हो? कुठेही जा तुम्ही, परदेशात जा, विदेशात जा, आपल्या महाराष्ट्रात जा, भारतात कुठेही कानाकोपऱ्यात जिथे जायचं आहे पूर्ण जगामध्ये, तिथे तुम्हाला आकाश पाहायला मिळणारच. अवकाश नाममात्र आहे. जास्त विचार केल्यास तेही राहत नाही, तेही विचारता नाही. एवं पंचभूतिकर आहे हे तो घडीनाम, म्हणजेच पंचमहाभूतिक असतं ते राहत नाही. ऐसा पंचभूतांचा हा विस्तार, नासिवंत हा निर्धार, शाश्वत
आत्मा निराकार सत्य जाणावा. काय सत्य जाणलं पाहिजे? पंचभूतांचा जो विस्तार आहे तो सर्व नाशिवंत आहे असा निर्धार झाला तर पक्का निराधार आत्मा तेवढा सत्य शाश्वत आहे हे सर्व आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे जर विचार केला हे सर्व नाशिवंत आहे नक्कीच, परंतु तेवढं सत्य आणि शाश्वत आहे. आपण विचार जर केला तो आत्मा कोणास कळेना, ज्ञानेविन आकळेना, म्हणून संतजना विचारावे. कोणाला विचारायला सांगितलं? संतजना विचारावे. कारण ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी तो आत्मा कोण आहे, कसा आहे याचं आकलन हे जाणण्यासाठी संतजनांची आवश्यकता आहे. तो आत्मा कुणालाही कळून येत नाही, ज्ञानानेच त्याला जाणता येतं. म्हणून संतजनांना त्यासंबंधी विचारलं गेलं पाहिजे. विचारिता सज्जनासी ते म्हणते की अविनाशी, जन्म मृत्यू आत्मयासी बोलोच नाही. सज्जनांना विचारलं की तेच म्हणतात आत्मा हा अविनाशी आहे, परंतु आत्म्याला तर जन्म मृत्यू आहे. आपण काय विचार करतो? बघा, आपल्या अंतरी असणारा कोण आहे? अंतरीचा अंतरात्मा. परंतु तोच आपला देह चालवत असतो. तो दिसतो का? नाहीये. चालताना कोण असतो? दिसतो कोण? तर आपला देह दिसतो. म्हणून विचारिता सज्जनासी ते म्हणते की अविनाशी, जन्म मृत्यू आत्मयसी बोलोच नाही. निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार, निराकार आणि आकार विवेक ओळखावा. निराकाराच्या म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी जगाच्या आकाराचा भास होत असतो आणि आकाराच्या ठिकाणी निराकार भासते. म्हणून निराकार आणि आकार कोणते हे ओळखले गेले पाहिजे, ते सुद्धा विवेकाने. निराकार जाणावा नित्य, आकार जाणावा अनित्य, यास बोलीचे नित्यानित्य विचारणा. निराकार जे असतं ते नित्य आणि आकाराने असतं, ते अनित्य जाणूनच घ्यावे, यालाच नित्यानित्य विचारणा असं म्हणतात. आता बघा, निराकार प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, नित्य आकार, एखादी वस्तू असेल तर ती आपल्याला वासावरून कळत असते, आकारावरून कळत असते. डोळ्यांनी पाहिलं की लगेच आपण त्या वस्तूचं नाव सुद्धा सांगू शकतो. परंतु ती वस्तू आपल्या परिचयाची नसेल, आकार किती असतो ते आपल्याला माहीत नसेल, तर आपण सांगू शकतो का? नाही. एखादं नवीन फळ आलं, त्या फळाचं महत्त्व माहीत नसेल, किती मोठा होतो, त्याचा आकार किती असतो, हेच जर आपल्याला माहीत नसेल तर आपण बोलणार का? नाही बोल. म्हणून सारी भासे असार आणि असारी भासे सार, सारासार विचार शोधून पाहावा. सार जे असतं ते असार भासतं आणि असार असतं ते सार भासतं. म्हणून सारासार विचाराने सार काय ते शोधून पाहिलं पाहिजे. जे सत्य आहे ते असार भासतं आणि जे असत्य आहे ते सार भासतं. म्हणजे जे खरं आहे ते खोटं वाटतं आणि खोटं आहे ते खरं वाटतं. म्हणून सारासार विचाराने काय खरं आहे ते शोधून घेतलं पाहिजे. पंचभूतिक ते माईक, परंतु भासे अनेक, आणि आत्मा एक व्यापून असे. पंचमहाभूतिक जे जे असतं ते माईक असतं आणि ते अनेक रूपांत आपल्याला पाहायला मिळतं. आणि आत्मा एकच असून तो सर्वांना व्यापून असतो. प्रत्येकाच्या हृदयी अंतरीचा अंतरात्मा आहे.
पशुपक्षी गुणवंत जास्त कृपा करीती समर्थ. पशुपक्षी घ्या, कीटक घ्या, मुंगी घ्या, प्रत्यक्षात पक्षी घ्या, अनेक प्रकारचे जीवजंतू जे डोळ्यांनी दिसत नाही त्याच्या शेवटी अंतरीचा अंतरात्मा आहे. तो आपल्याला डोळ्यांनी दिसतो का? नाही दिसत ना. म्हणून भाग दिलेला आहे. पंचभूतिकते माईक परंतु भासे अनेक आणि आत्मा एक व्यापून असे. चहू भूतांमध्ये गगन तैसे गगनी असे सगन नेहटून पाहता अभिन्न गगन आणि वस्तू. पंचमहाभूतांमध्ये गगन व्याप्त असतो. म्हणजे जर 5 पंचभूतांपैकी एक बाजूला सारला ते म्हणजे आकाश, तर संपूर्णपणे व्यापलेला आहे. जसं गगनामध्ये सूक्ष्म ब्रह्म व्यापलेला आहे. नीट विचारपूर्वक जर आपण पाहिलं तर आकाश आणि आत्मवस्तू अभिन्न आहेत. उपाधी योगेची आकाश उपाधी नसता निराभास निराभास ते अविनाश तैसे गगन. उपाधी योगेच त्यालाच आकाश म्हणावे लागतं. उपाधी जर नसेल तर ते निराभास जाणार आणि जे निराभास असतं ते अविनाशी असते. बघा, आपल्या घरामध्ये जिथे आपण राहत आहोत, आपण जे राहत आहोत त्या पृथ्वी तलावर राहत आहोत आणि आपण ज्या घरामध्ये राहत आहोत त्या घराच्या वरती बघा कौलं असतात, स्लॅब असतो, पत्रा असतो. परंतु आपण ज्या घरामध्ये राहत आहोत ते घर आपल्या पृथ्वी तलावर आहे, आकाशात नाही. त्याचप्रमाणे आपण उपमा कोणी कोणाची देत असतो. आता आकाशाकडे बोट दाखवायचं तर आपण घरामध्ये आहोत, जमिनीवर बसलेलो आहोत, आपण बोट दाखवणार वरती आकाशाकडे जे पत्र्याचं घर आहे. परंतु उपाधी उपमा आपण बघा प्रत्यक्षपणे देत असतो की नाही. मग ते कळलं पाहिजे. आपल्याला लगेच लोक बघा प्रत्यक्षपणे बोलत असतात, अरे हा तर पत्रा आहे, आकाश कुठे आहे. मग आता घरामध्ये बसलेला आहे तर घराला असणारा तो पत्राच दिसेल ना, का आकाश दिसेल का? नाही आहे. म्हणून उपाधी योगेचे आकाश, उपाधी पण दिली ना त्यांनी. शेवटी ती लोक बोलणारी बोलतात परंतु उपाधी नसता निराभास, मग तो आभास असतो. लोक समजून घेत नाही. आपण खूप सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण निराभास ते अविनाश तैसे गगन. आता असो हे विवंचना परंतु जे पाहता नासेना तेगे त्याची अनुमाना विवेक आणावे. आता ही विवंचना राहू दे, परंतु जे पाहिलंय ते नाश पावत नाही, तेच विवेकाने अनुमानात आणलं पाहिजे. आता ज्याप्रमाणे शाश्वत काय अशाश्वत काय, तसंच नाश पावणारं काय आहे हे पाहिलं पाहिजे, ओळखलं गेलं पाहिजे. बरोबर की नाही. आपला देहसुद्धा उत्तमच आहे. त्याचप्रमाणे परमात्मा तो निराकार जाणीजे हा विचार सार आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. आता जर विचार केला परमात्मा हा निराकार असून त्याला जाणणं हेच सर्व विचारांचं सार. याखेरीज आपण कोण हा विचारही आपण केला पाहिजे. समर्थ म्हणाले आपण कोण हा निश्चय बोलिला असेल. आपल्या अंतरी कोण आहे? त्या अंतरीचा अंतरात्मा आहे. मग तो आहे म्हणून आपला देह आहे ना. परमात्मा निराकार असून त्याला जाणलं पाहिजे, त्याला
आकार नाही आहे, आपल्याला आकार आहे, बरोबर की नाही, परंतु त्याला आकार नाही आहे. देह चालवणारा तो आहे. पुन्हा पुन्हा समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे परमात्मा तो निराकार आहे. आपण ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो असं म्हणत असतो. परंतु ओंकाराचं जे स्वरूप आहे ते आपण जाणून घेत नाही. ते जाणलं पाहिजे. आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. आता आपण कोण आहोत? मी देवाचा आणि देव माझा, ही संकल्पना आपल्यामध्ये कायम असली पाहिजे. आपण फक्त एवढंच विचार करतो, मी नाही कोणाचा, डाळ भात लोणचा, बरोबर की नाही. म्हणजेच काय, प्रत्यक्ष आपण कोणाचा विचार करत नाही. आपण स्वतः कोण आहोत याचा सुद्धा आपण विचार करत नाही. ते पाहिला पाहिजे ना. देहास अंत येता वायो जातो तत्वता, हे लटके म्हणाल तरी आता श्वासोश्वास धरावा. देहाचा जेव्हा अंत होतो तेव्हा तत्वता त्यातून वायू निघून जातो. हे जरी खोटे म्हणत असाल तर श्वासोच्छ्वास कोंडून धरून पहा. बघा, दिली शिकवण ना. लोक म्हणणारी आहेत जगात देव नाही आहे, परंतु स्वतःच्या बघा नाकाला प्रत्यक्षपणे बोट धरून पहा. श्वास घेत असताना आपल्याला काही प्रॉब्लेम होत नसेल, काहीच होत नाही ना. परंतु जर श्वासोच्छ्वास जर कोंडून धरून राहिला तर शेवटी बघा त्रास होतो की नाही. म्हणून देहाचा जेव्हा अंत होतो तेव्हा तत्वता त्यातून वायू निघून जात असतो. तो कधी थांबत नाही. जोपर्यंत आहे, जोपर्यंत शिल्लक आहे, तोपर्यंत तो आपल्यासोबत असणार. म्हणून जर विचार जर केला, जरी कोणी खोटं बोलत असेल तर श्वासोच्छ्वास कोंडून आपण धरून पाहिला पाहिजे. श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मडे, मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. बघा, 4 शब्दांमध्ये अर्थ जाणलाय. श्वास कोंडता देह पडे. आपण आता उभे आहोत. उभे असताना आपण नाक धरलेलं आहे आणि नाक धरल्यानंतरच प्रत्यक्षात आपला श्वास जो आहे तो कोंडून राहिलेला आहे. आपली एक नाकपुडी बंद करा, दुसऱ्याने श्वास घ्या. बघा, आपला देह लगेच गुदमरतो आणि त्यामुळे आपल्याला बोलता सुद्धा येत नाही. परंतु वायू वेगळा देह नरी पाहावा, विचार पाहता काहीच न करा एका वेगळा एकम. देहा वेगळा वायू काहीच करू शकत नाही आणि वायू वेगळा देहही काहीच करू शकत नाही. विचार करून जर पाहायला गेलो तर बघा प्रत्यक्षात आपण जर विचार केला, देहा वेगळा वायू न धरी. आपला देह जर पाहायला गेलो हाडामासाचा आहे. आपल्याला सुद्धा पंचमहाभूता हवीत, कारण ते जर नसतील तर आपला देह राहणार नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. म्हणजेच
देहा वेगळा वायो न करी आणि वायो वेगळा देह न करी. विचार पाहायला काहीच नाही, एका वेगळे एक. उगेच पाहता मनुष्य दिसे, विचार घेता काहीच नसे. अभेदासी अभेद भक्तीचे लक्षण ऐसे. बघा, उगेच पाहता मनुष्य दिसे. आपण कोण आहोत हे प्रथम आपण जाणून घेतलं पाहिजे ना. आपण त्या प्रकारे जाणीव करून घेत नाही. उगीच वरवर पाहता मनुष्य दिसतो, पण विचार करता स्वरूपाशिवाय इतर काहीच राहत नाही. मग अभेद भक्तीचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. करता आपण ऐसे म्हणावे, तरी आपले इच्छेसारखे व्हावे. इच्छेसारखे न होता मानावे, अवघेच व्हावे. आता करता आपण आहोत का? हो, नाहीये. अंतरीचा अंतरात्मा आहे. करता मी म्हणसी, तेने तू कष्टी होसी. राम करता ऐसे म्हणसी, तेथे यश कीर्ती प्रताप. मग करता आपण का म्हणून मानायचा? मग आपल्या इच्छेसारखं ते झालंच पाहिजे. मग इच्छेसारखं जर नाही झालं तर शेवटी आपल्याला त्रास होत असतो. म्हणून ज्याप्रमाणे बघा, करता नव्हे की आपण, ते भोगता कैचा कोण, हे विचारावे लक्षण अविचारे न घडे. म्हणून आपण करता नव्हे तर स्पष्ट अनुभवता आलं पाहिजे. आपण जर करता नसेल तर मग या पृथ्वी तलावरचा भोगता कसं पडणार आहे. म्हणून समर्थांनी उत्तमाचा आपल्याला बोध प्राप्त करून दिलेला आहे. अविचार आणि विचार जैसा प्रकाश अंधकार, विकार आणि निर्विकार एक नव्हे की. जैसा प्रकाश आणि अंधकार, आपण लाईट लावली की उजेड, लाईट बंद केली की अंधार. परंतु ज्या अंधारामध्ये आपल्याला जिथे लाईट पेटलेली दिसते, आपण प्रवास करत आहोत, त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जे विचार आहेत, बघा, अविचार आणि विचार. आपल्या डोक्यामध्ये विचार पण येतात, अविचार पण येतात. चांगले सुद्धा विचार येतात, वाईट सुद्धा विचार. परंतु जैसा प्रकाश अंधकार, आपल्याला तिथे लगेच क्लिक होतं की बघा, ज्याप्रमाणे लाईट गेली की अंधार पडलेला आहे. आता लाईट कधी येणार म्हणून भाग दिलेला आहे. अविचार आणि विचार जैसा प्रकाश अंधकार, विकार आणि निर्विकार एक नव्हे की. जेथे नाही विवंचना, तेथे काहीच चालेना. खरे तेची अनुमाना कदा नये. जेथे सूक्ष्म विवंचना केली जात नाही, तेथे काहीच उपाय चालत नाही. खरं पाहता जे निर्विकल्प आहे, ब्रह्म आहे, त्याची कल्पना येथे देऊ शकत नाही. प्रत्ययास बोलीचे न्याय, अप्रत्यय तो अन्याय. जातंद्यास परीक्षा काय नाना रत्नांची. स्वानुभव आणि स्वानुभवात जर न्याय असं म्हटलं तर तो आयुष्य न येणे यास प्रथम. बघा, आपण ज्याप्रमाणे जो रत्नांची पारख आपण प्रत्यक्षात पाहायला जर गेलो, जेथे नाही विवंचना तेथे काहीच चालेना. तिथे कोणाचं काही चालत नाही. परंतु खरं काय त्याचं संपूर्णपणे विश्लेषण आपण करून घेतलं पाहिजे. प्रत्ययास बोलीजे न्याय,
अप्रत्यय तो अन्याय, जात्यांद्याचं परीक्षकाय नाना रत्नांची. स्वात्मानुभव, स्वतः आपण अनुभव घेतला पाहिजे. जर न्याय असं म्हटलं तर तो अनुभव न येणं त्यास अन्याय म्हटले जातं. म्हणून जो जन्मांध आहे त्याला नाना रत्नांची पारख कशी करता येईल. म्हणून ज्ञाता धन्य धन्य, जो निर्गुणेशी अनन्य, आत्मनिवेदन मान्य परमपुरुष. समर्थांनी शेवटची ओवी प्राप्त करून दिली. म्हणून ज्ञाता धन्य धन्य, म्हणून निर्गुणांशी अनन्य असणारा ज्ञाता पुरुष खरोखर धन्य आहे. ज्याप्रमाणे बघा, आत्मनिवेदन झाल्याने तो श्रेष्ठ पुरुष. म्हणून सर्वांचा विरोध का? कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, जो मनुष्य उत्तमाची कर्म करतो त्याला संपूर्णतः विरोधच असतो. म्हणून श्रेष्ठ पुरुष म्हणून सर्वांना मान्य केव्हा? ज्यावेळी एखादं चांगलं कार्य आपल्याकडून होईल तेव्हाच. म्हणून ज्ञाता धन्य धन्य, जो निर्गुणेसी अनन्य, आत्मनिवेदन मान्य परमपुरुष. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टिक्रम निरूपणाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.